आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पावसाची संततधार, सर्वत्र हाहाकार, 10वीच्या सत्व परीक्षेनंतर सुटकेचा निश्वास। येडियुरप्पा राजीनाम्याच्या तयारीत, मुंबई आणि कोकणात पावसाचा धुमाकूळ। मराठी फलकांसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा इशारा। जत्राट वेदगंगा नदीचा बांधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली। गदगचा जवान छत्तीसगड येथे नक्षलींच्या हल्ल्यात ठार। लोंढ्यात वनखात्याच्या वतीने वृक्षारोपण। सुवर्णकाराने केले ॲसिड प्राशन। खडेबाजार येथे घराची भिंत कोसळली। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8843 8863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार माजला आहे। जिल्ह्यातील नदी पात्रांमधून पाणी बाहेर वाहू लागले असून त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिकच वाढलाय। परिणामी बळ्ळारी नाला पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे। पावसाच्या अखंड धारांमुळे बेळगाव शहर परिसर जलमय बनला आहे, तसेच दैनंदिन जीवन कोलमडले आहे। गुरुवारी 10वीच्या वार्षिक परीक्षेचा पेपर असल्यामुळे विद्यार्थी पालकांना घराबाहेर पडावे लागत होते। भर पावसात विद्यार्थ्यांची वर्दळ दिसून येत होती, मात्र इतर व्यवहार ठप्प झाले होते। मागील 2 दिवस पावसाची संततधार सुरू होती, मात्र बुधवारच्या सायंकाळ नंतर गुरुवारी दिवसभर पावसाचा तुफान वारा झाला होता। त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते। शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरून नागरिकांना संकटाचा सामना करावा लागला आहे। शिवबसवनगर, वीरभद्रनगर, कुंतीनगर, समर्थनगर या भागात अनेक घरांमधून पाणी शिरले आहे। त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत। काही ठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने नागरिकांना आपल्या दैनंदिन कामकाजात अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे। पावसाचा जोर अखंड सुरू राहिल्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली होती। 10वीच्या सत्व परीक्षेनंतर सुटकेचा निश्वास। कोरोनाच्या संकटामुळे स्वरूप बदलून घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली। शिक्षण खात्याने परीक्षा घेण्यासाठी निश्चित केलेल्या नव्या धोरणांची कार्यवाही करून विद्यार्थी वर्गाने हे परीक्षेचे सत्र पार पाडले। मात्र शिक्षक आणि पालक वर्गाच्या दृष्टीने देखील ही सत्व परीक्षा ठरली। त्यामुळे परीक्षेनंतर पालक वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला आहे। आता या परीक्षेचा निकाल दिनांक 10 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। त्यानंतर महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे। शिक्षण खात्याने नव्या स्वरूपात परीक्षा घेण्याची सूचना करून त्या दृष्टीने विद्यार्थी आणि शिक्षकांची देखील तयारी करून घेतली होती। त्यानंतर ही परीक्षा 2 दिवस घेण्यात आली। सोमवारी गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचे पेपर घेण्यात आले होते। गुरुवारी भाषा विषयांचे पेपर घेण्यात आले। कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून या परीक्षा पार पडल्या आहेत। येडियुरप्पा राजीनाम्याच्या तयारीत। मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा राजीनामा जुलै 26 रोजी सादर होण्याची शक्यता सामोरी आली आहे। खुद्द मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती जाहीर करून याचे संकेत दिले आहेत। आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे भाजपच्या धोरणानुसार आपण राजीनामा देण्याचा मार्ग निवडला आहे। मात्र पक्षाच्या हितासाठी आपण अखंडपणे कार्य करीत राहू, अशी माहिती त्यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी याबद्दल चर्चा केली आहे। दिनांक 26 जुलै रोजी माझ्या मुख्यमंत्री पदाला 2 वर्षे पूर्ण होत आहेत। यानंतर वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत राहणे हे माझे कर्तव्य राहील, असे त्यांनी सांगितले आहे। त्याचप्रमाणे माझ्यावर विश्वास ठेवून पक्षासाठी राबवणाऱ्या कोणत्याही घटकांनी पक्षाला बाधक अशी कोणतीही कृती करू नये, अशी सूचना त्यांनी केली। येडियुरप्पा यांची ही भाषा पाहता त्यांनी आता निरोपाची तयारी सुरू केली असल्याचे संकेत मिळत आहेत।
मुंबई आणि कोकणात पावसाचा धुमाकूळ. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाने मुक्काम ठोकला असून गेल्या 24 तासात पावसाने कोकणात रौद्र रूप घेतलं आहे. बुधवारी रात्रीपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे चिपळूणमध्ये दाणादाण उडवली आहे. पावसाचा कहर सुरू असून तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिवनदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. शहराच्या अनेक भागात पाणी शिरलं असून अंतर्गत मार्गही बंद झाले आहेत. यामुळे मध्ये 2005 ची पुनरावृत्ती होती की काय या धास्तीने नागरिकांची झोपच उडाली आहे. शहरातील बाजारपेठ खेर्डीमध्ये 5 फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहेत. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान NDRFची तुकडी पुण्याहून चिपळूणात दाखल झाली आहे. 26 जुलै 2005 ला ढगफुटी झाल्यामुळे चिपळूण शहरात आणि खेर्डी बाजारपेठेत पाणी साचले होते. कोट्यवधींची हानी झाली होती. यावर्षीही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान खात्याने 4 दिवस हाय अलर्ट राहण्याचा इशारा दिल्यामुळे आणि सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने व्यापाऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. मराठी फलकांसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा इशारा. शहर परिसरात विविध ठिकाणी असणारे दिशादर्शक फलक मराठी भाषेतून असणे गरजेचे आहे. परंतु मराठी द्वेषाचे धोरण राबवून महापालिका कार्यालयासह अन्यत्र मराठी फलक हटविण्याचे कारस्थान सुरू आहे. त्याचप्रमाणे फक्त कन्नड भाषेतील फलक लावून कानडीकरणाचा वरवंटा गतिमान करण्यात येत आहे. हा प्रकार अन्यायकारक आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात महापालिका कार्यालयात मराठी फलकांचा वापर करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भात गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की सीमा भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी भाषेतून व्यवहार करण्याबाबत न्यायालयाने देखील आदेश दिला आहे. परंतु मराठी भाषिकांचे अधिकार डावलून त्यांची गळचेपी करण्याचे धोरण अधिकारी वर्ग राबवित आहे. याची दखल घ्यावी आणि हा अन्यायकारक प्रकार थांबवावा अशी मागणी करण्यात आली. निवेदन सादर करतेवेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महानगरपालिकेतर्फे जे नवीन शहरभरात फलक बसवले जात आहेत आणि स्वतः महानगरपालिकेच्या इमारतीवर जो फलक बसवला गेला आहे तो फक्त एका भाषेत आहे. हायकोर्टानं जो आदेश दिला आहे की आम्हाला आमच्या भाषेत म्हणजे मराठी भाषेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सरकारी ठिकाणी कागदपत्र आणि जे सरकारी सूचना फलक आहे ते असावेत, ते असूनसुद्धा हायकोर्टाचा अपमान करत त्यांनी ही मोहीम राबवलेली आहे. त्याच्या विरोधात आम्ही आज निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो. जत्राट वेदगंगा नदीचा बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली. गेल्या 2-3 दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जत्राट वेदगंगा नदीचा बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलेला आहे. होणाऱ्या मुसळधार पावसामुळे वेदगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. जत्राट, भिवशी, सिद्धनाळ आणि अकोळ हे बंधारे पाण्याखाली आल्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वेदगंगा नदीपात्राचे पाणी पात्राच्या बाहेर पडून वाहत असून नदीलगतच्या गावांना पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची धास्ती जाणवत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. गदगचा जवान छत्तीसगड येथे नक्षलींच्या हल्ल्यात ठार. गदग छत्तीसगड येथे नक्षलींच्या हल्ल्यात गदग येथील जवान शहीद झाला. लक्ष्मण गौरण्णवर वय 31 राहणार गोजनूर तालुका लक्ष्मेश्वर जिल्हा गदग असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. छत्तीसगड येथील सीमावर्ती भागात नक्षली आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत लक्ष्मण यांना गोळी लागून वीरमरण आले. लक्ष्मण हे गेल्या 12 वर्षांपासून BSF मध्ये सेवा बजावत होते. 2 महिन्यांपूर्वीच ते आपल्या गावी सुट्टीवर येऊन गेले होते. त्यांचे पार्थिव मूळ गावी आणण्याबाबत शासकीय पातळीवर तयारी केली जात आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. लोंढ्यात वन खात्याच्या वतीने वृक्षारोपण.
लोंढा तालुका खानापूर येथील वन खात्याच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरएफओ प्रशांत गौराणी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून लोंढा जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य बाबूराव देसाई, ग्रामपंचायत पीडीओ बलराज बजंत्री, ग्रामपंचायत अध्यक्षा शिवरीन डायस, उपाध्यक्ष संदीप सोज आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविक लकाप्पा रावळ यांनी केले। उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते रोप लागवड करण्यात आली। कार्यक्रमाचे औचित्य साधून लोंढा परिसरात 800 झाडे लावून वाढविल्याबद्दल सदस्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मडवाळप्पा मजगौंडा यांनी केले, तर आभार गिरीश बनद यांनी मानले। सुवर्णकाराने केले ऍसिड प्राशन। सुवर्णकारांकडे चोरीचे सोने विकण्यासाठी आणले जाते अशा समजातून पोलीस यंत्रणा नेहमीच काही सुवर्णकारांना लक्ष बनवित असते। मात्र या कारणास्तव पोलिसांचा नेहमीच जाच होत असल्याने एका सुवर्णकाराने ऍसिड प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। सदर सुवर्णकार हा गणपत गल्ली येथे आपला व्यवसाय चालवित होता। त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची माहिती मिळाल्यानंतर काही सुवर्णकारांनी पोलीस स्थानकात जाऊन याबाबत विचारणा केली, तसेच पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायाबाबत जोरदार तक्रार केली आहे। या कारणांमुळे गणपत गल्ली येथील व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून पोलिसांच्या दादागिरीचा निषेधही नोंदवला आहे। लहान मोठ्या सुवर्णकारांकडून किरकोळ स्वरूपातील सोने खरेदी करण्यात येते, मात्र पोलिसांसाठी हे एक कुरण बनले आहे। त्यामुळे घडलेल्या या नव्या घटनेची जोरदार चर्चा होत आहे। खडेबाजार येथे घराची भिंत कोसळली। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहर आणि परिसरात काही ठिकाणी जुन्या घरांच्या भिंतींची पडझड सुरू झाली आहे। त्यामुळे नागरिकांना नुकसानीचा सामना करावा लागतो आहे। खडेबाजार येथे अशा प्रकारे एका घराची भिंत कोसळली। केवळ सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही। खडेबाजार भागामध्ये नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या ठिकाणी हा प्रकार घडलाय। एका जुनाट भिंतीचा भाग ढासळला। एरवी येथे ठाण मांडून किरकोळ सामुग्रीची विक्री करणारे विक्रेते पावसामुळे येथे बसले नव्हते, त्यामुळे सुदैवानेच अनर्थ टळला असल्याची चर्चा होत आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। जिल्हा न्यायालय ते नवीन न्यायालय इमारत दरम्यान सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे, त्यामुळे येथील वाहतुकीला शिस्त लावण्यात यावी, या परिसरात गतिरोधकासह सिग्नल बसविण्यात यावेत अशी मागणी बेळगाव बार असोसिएशन तर्फे स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालय परिसरातील वाहतूक कोंडीबाबत बेळगाव बार असोसिएशन कडून गंभीर दखल घेऊन तातडीने बेळगाव स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी यांना निवेदन देण्यात आले।
येथील वाढत्या रहदारीमुळे वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे। तेथे सिग्नलसह गतिरोधक बसविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना द्यावेत अशी निवेदनात मागणी करण्यात आली। यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन पाटील, सचिव ॲडव्होकेट RC पाटील, सहसचिव ॲडव्होकेट शिवपुत्र फटकळ उपस्थित होते। APMCच्या बैठकीत सचिवांवर सदस्यांचा आरोप। APMC सचिव सदस्यांना विश्वासात न घेता काम करत असल्याचा आरोप सदस्यांनी बैठकीत केला। त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते। रविवार दिनांक 20 रोजी APMCत मासिक बैठक झाली। कोरोनामुळे ही बैठक लांबणीवर पडली होती। त्याचे नियोजन करण्यात आले होते। APMCचे सचिव डॉक्टर के कोडीगौडा हे सदस्यांना विश्वासात न घेता कामे करत आहेत असा आरोप सदस्यांनी केला। काही निविदांबाबत परस्पर निर्णय घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले। APMC सदस्यांनी बैठकीत संताप व्यक्त केला। बैठकीला अध्यक्ष युवराज कदम, उपाध्यक्षा महादेवी खनगौडर, महेश जुवेकर, RK पाटील, आनंद पाटील, लग्मांना नाईक, रेश्मा पाटील, निंगाप्पा जाधव आदी उपस्थित होते। रोटरी क्लब ऑफ बेळगावचा अधिकार ग्रहण समारंभ उद्या। रोटरी क्लब ऑफ बेळगाव संस्थेचा अधिकार ग्रहण समारंभ शुक्रवार दिनांक 23 रोजी होणार आहे। उद्यमबाग येथील शगुन गार्डन येथे सायंकाळी 7:30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी रोटेरियन मिलिंद पाटणकर हे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत। तसेच रोटेरियन लक्ष्मीकांत नेतलकर हे सचिव आणि रोटेरियन शील मिर्जी हे खजिनदार म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत। यावेळी मान्यवर निमंत्रित उपस्थित राहणार आहेत। इनहरविल तर्फे भाजी विक्रेत्यांना मदत। येथील इनहरविल क्लब तर्फे शहरात भाजी विक्री करणाऱ्या गरजवंत महिलांना पावसापासून बचाव करण्यासाठी छत्रीचे वितरण करण्यात आले। 4 दिवसांपासून ही मोहीम सुरू असून एकूण 15 जणांना ही छत्री दिली जाणार आहे। शहर आणि परिसरातील टिळकवाडी, पहिले रेल्वे फाटक, कोरे गल्ली, शहापूर, सराफ कट्टा, टिळक चौक, श्रीनगर येथील भाजी विक्री करणाऱ्या महिलांना छत्रीचे वितरण करण्यात आले। यानंतर वडगाव, गणेशपूर या भागातील महिलांना मदत दिली जाणार आहे। बुधवार दिनांक 21 रोजी आमदार अनिल बेनके यांनी भेट दिली। यावेळी अध्यक्षा सुषमा शेट्टी, सचिव डॉक्टर सविता कद्दू, खजिनदार तेजस्विनी हजारे, सुनीता हणमशेट, सुनंदा कर्लिंगनावर आदी उपस्थित होते। इंगळी येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या। इंगळी तालुका चिकोडी येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे। गजेंद्र वसंत पुजारी, वय 45 असे त्याचे नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गजेंद्र पुजारी यांनी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ आणि विविध संघ संस्थांच्या माध्यमातून शेतीसाठी 4.5 लाख रुपयांचे कर्ज काढले होते। गेले अनेक दिवसांपासून कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते। मंगळवारी सकाळी शेताकडे जाऊन शेतीला पाणी सोडलेले पाहून असे सांगून ते गेले। बराच वेळ माघारी न आल्यामुळे पत्नी शेतात त्यांचा शोध घेण्यास गेल्या। त्यावेळी शेतातील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतलेले उघडकीस आले। या घटनेची फिर्याद अंकली पोलीस स्थानकात पुजारी यांची पत्नी अश्विनी पुजारी यांनी दिली। घटनास्थळी अंकली पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक लक्ष्मणप्पा आरी यांनी भेट देऊन पंचनामा केला। कोरेगल्लीत डेंग्यू प्रतिबंधक औषधाचे वितरण। शहापूर कोरेगल्ली येथील नागरिकांसाठी डेंग्यूचे औषध देण्यात आले। गल्लीतील 7 वर्षापासूनच्या सर्व मुलामुली आणि महिला पुरुषांसह वयोवृद्धांना घरोघरी जाऊन डेंग्यूचे औषध देण्यात आले। तसेच आगामी 2 दिवसात शहापूरमधील सर्व गल्ल्यांमध्ये डेंग्यूचे औषध देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले। यावेळी नितीन जाधव, विनायक हावळणाचे, पवन केरवाडकर, महेश कित्तूरकर, मयुरेश कुंडेकर, अविनाश हावळणाचे, महेश पाटील आदींसह गल्लीतील कार्यकर्ते उपस्थित होते। किरण जाधव यांच्याकडून रुग्णवाहिका सेवा कार्यान्वित। कोरोना काळात अनेकांना आरोग्य सेवेसाठी मोठी धडपड करावी लागली। अनेकांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिकाही उपलब्ध झाल्या नाहीत। याची दखल घेऊन ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार बेळगाव शहराच्या जनतेच्या आरोग्य सेवेसाठी गणेश सेवा संघ मंडळाकडे रुग्णवाहिका सोपविण्यात आली। आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेसाठी रमेश पाटील
शहरातील मोबाईल क्रमांक 9448578501 आणि संतोष पेडणेकर मोबाईल क्रमांक 9986225003 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी गजेश अनंत गडकर, शिवकुमार मालकनवर, राजन जाधव, अक्षय साळवी, चेतन आनंद गडकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। खानापूर भट गल्लीत भिंत कोसळून नुकसान। गेल्या 4 दिवसांपासून खानापूर शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे शहरासह तालुक्यात जुन्या घरांच्या भिंती कोसळून लाखाचे नुकसान होत आहे। खानापूर शहरातील भट गल्लीतील रणजित जाधव आणि श्री कित्तूर यांच्या घराच्या भिंती नुकताच मुसळधार पावसाने कोसळून लाखाचे नुकसान झाले। तेव्हा तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी पाहणी केली। योग्य ती कारवाई करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे। कोरोनावर मात करत ऋषभ पंतचे भारतीय संघात पुनरागमन, दुसऱ्या सराव सामन्यात घेणार भाग। बायो बबलमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळे मे महिन्यात इंडियन प्रीमियर लीग स्थगित करण्याची नामुष्की ओढवलेल्या इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघावर कोरोना संकट ओढवले होते। यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि सराव सहाय्यक दयानंद गरानी यांना कोरोनाची लागण झाल्याने संघात चिंतेचे वातावरण होते। त्यामुळे सावधगिरीची उपाययोजना म्हणून राखीव यष्टीरक्षक वृद्धिमान साहा, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण आणि राखीव सलामीवीर अभिमन्यू ईश्वर यांना विलगीकरणाचे निर्देश देण्यात आले होते। दरम्यान आता भारतीय संघात पंतचे पुनरागमन झाले आहे। ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा धोका अपरिहार्य, WHOचा इशारा। टोकियो ऑलिम्पिक दरम्यान कोरोनाचा धोका अपरिहार्य आहे। त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येवर ऑलिम्पिकचे यश अपयश अवलंबून नाही असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी स्पष्ट केले। कोरोनाची लागण झालेल्यांची कशी काळजी घेतली जाते हे सर्वात महत्त्वाचे आहे। कोरोनाची प्रकरणे समोर आणणे, त्यांचे विलगीकरण आणि त्यांची लवकरात लवकर काळजी घेणे जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव खंडित केला जाईल यावर ऑलिम्पिकचे यश अवलंबून आहे। आयुष्यात कुठे ना कुठेतरी धोका पत्करावा लागतोच, पण ऑलिम्पिकचे आयोजन करून जपान संपूर्ण जगाला या कठीण काळातही धीर देत आहे। कोरोना हा कसोटीचा काळ असून संपूर्ण जग त्याचा सामना करत आहे असे टेड्रोस यांनी सांगितले। भारताची भेदक गोलंदाजी, उमेश यादवने काउंटी संघाची दाणादाण उडवली। भारत आणि काउंटी 11 यांच्यात 3 दिवसांचा सराव सामना सुरू आहे। प्रथम फलंदाजी करत भारताने 311 धावा केल्या होत्या। दुसऱ्या दिवशी काउंटी संघाने फलंदाजीला सुरुवात केली आणि 9 बाद 220 धावा केल्या। भारत 91 धावांनी आघाडीवर आहे आणि काउंटी संघाकडे फक्त 1 विकेट शिल्लक आहे। राहुल द्रविड यांच्या यशाचं रहस्य आहे तरी काय? एक क्रिकेटपटू म्हणून राहुल द्रविड हे महान होतेच, पण आता प्रशिक्षक म्हणूनही ते यशस्वी ठरताना दिसत आहेत। राहुल द्रविड यांच्या यशाचं रहस्य नेमकं आहे तरी काय याची 5 महत्त्वाची कारणं आता समोर आली आहेत। राहुल द्रविड खेळाडूंबरोबर फार जास्त बोलत नाहीत किंवा वायफळ बडबड करत नाहीत। द्रविड हे एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून प्रसिद्ध होते, त्यामुळे खेळाडूंना दडपण येतं की द्रविड त्यांच्या तंत्रामधल्या चुका काढतील। राहुल द्रविड हे संघातील सर्व खेळाडूंवर विश्वास ठेवतात, यामुळे त्यांना ते आपलेसे वाटतात। द्रविड यांनी यापूर्वी भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक पद सांभाळले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने विश्वचषकही जिंकला होता। द्रविड यांना शांतपणे परिस्थितीतून मार्ग काढणे जमते, ही कला त्यांना चांगलीच अवगत आहे। पार्वती कुंभार यांचे निधन। विश्रांतवाडी तालुका खानापूर येथील रहिवासी पार्वती कल्लाप्पा कुंभार वय 70 यांचे गुरुवार दिनांक 22 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे। वृत्तपत्र छायाचित्रकार चेतन कुलकर्णी यांचे निधन। कपिलेश्वर कॉलनी येथील रहिवासी आणि छायाचित्रकार चेतन दत्तात्रय कुलकर्णी वय 47 यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी पहाटे निधन झाले। त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रातील छायाचित्रकारितेमध्ये दीर्घकाळ सेवा बजावली होती। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलगे, 1 विवाहित बहीण असा परिवार आहे।
वृत्तपत्र छायाचित्रकार अनंत कुचेकर यांना पत्नी वियोग. पांगुळ गल्ली येथे रहिवासी आणि वृत्तपत्र छायाचित्रकार अनंत कुचेकर यांच्या पत्नी उज्ज्वला अनंत कुचेकर वय 54 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, सासरे, विवाहित नंदा, भाचे भाची असा मोठा परिवार आहे. अंत्ययात्रा सायंकाळी 4 वाजता राहत्या घरापासून सदाशिवनगर स्मशानभूमीकडे निघणार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.